निर्णायक सामना असणार आहे, नॉकआउट मॅच आहे आणि या सामन्यामध्ये फलंदाजी करणं गरजेचं आहे. दुसरा चेंडू आणि या चेंडूला फेकून दिलंय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार, तत्पूर्वी चेंडू जाणार वन बाउन्स सीमा रेषा पार. येतोय हा पहिला चौकार. जर इथे सेफ्टी गॉगल्स आय गार्ड इथे दिनेश पांड्यांचा पडलेला आहे, जरी कोणाला मिळाला असेल तर प्लीज कॉम्बॉक्स मध्ये जमा करायचं आहे. सेफ्टी आय गार्ड जर कोणाला आढळल्यास, कोणाला मिळालास, कॉम्बॉक्स मध्ये जमा करायचं आहे प्लीज. बोलूयात मैदानाकडे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 14 अशी धावसंख्या जोडली गेली धावफलकावरती. त्यानंतर आलेलं दुसरं षटक घेऊन गोलंदाज प्रफुल्ल पाटील. पहिला चेंडू निर्धाव महेश उरणकर ऑन द स्ट्राईक असणार आहे. महेश उरणकर यांच्यासाठी या नक्कीच चेंडू शरीराला आदलला मला असं वाटतं आणि यस हा येतोय चौकार 4 धावेसाठी. ओपनिंग पेअर आपण पाहतोय जे आली होती प्रशांत आणि महेश. आणि या दरम्यान आपण पाहतोय एक कव्हर आणि पॉइंटच्या मधून जाणारा, चिरत जाणारा चौकार महेश उरणकरच्या बॅट मधून येतोय. ठोक डीजे. बावीस धावसंख्या आपण पाहतोय. सेकंड ओव्हर असणारे गोलंदाजी मार्को प्रफुल्ल पाटील लगातार 2 चौकार ठोकलेत. महेश उरणकर मागील सामन्यातील हिरो या संघामधून. अकूट टप्प्याचा चेंडू होता,
चांगल्या प्रकारे समाचार घेतलाय, चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. हा येतोय सलगचा लगातार तिसरा चौकार. दडपणाखाली आपण पाहतो अंडर प्रेशर हा गोलंदाज असणारे प्रफुल्ल पाटील. पहिला चेंडू निर्धावतात, नंतर आलेले लगातारचे 3 चौकार. धावफलकावरती धावा जमा आपण पाहतोय 26 अशी धावसंख्या एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रफुल्लचा हा चेंडू, यस, हा चेंडू जाणार सरळच्या दिशेने, कॅमेरामॅनला टोकरून जाणारा हा येतोय वन बाउन्सचा चौकार. चौकार नक्कीच साईबाबांचा आशीर्वाद सध्या महेश उरणकरच्या डोक्यावर दिसतोय. लगातार 4 चौकार ठोकलेत गोलंदाज प्रफुल्ल पाटील याला. प्रफुल्लचा हा चेंडू, यस, मिश्रण केलं गोलंदाजीमध्ये, थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं निर्धाव चेंडूच्या पैकी. शेवटच्या चेंडूवरती पाहायला मिळाली देखणे फटके ज्याने सजवलं महेश उरणकर. वैयक्तिकरित्या आपण पाहतोय 16 या धावसंख्येवर खेळताना. आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 30 अशी धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. नक्कीच शर्यत क्षेत्रामधील एक मोठं नाव, सोन्याबाईलाचा मालक जयेश पाटील. असं वाटलं होतं की पब्लिक ची क्रेज शर्यत क्षेत्रामध्ये वळती आहे, परंतु सध्याची क्रेज आपण पाहतोय हा 40+ टुर्नामेंट, 40+ ही रायगड प्रीमियर लीग आपण पाहतोय. याचं उदाहरण आपण घेऊ शकतो की अजूनही पब्लिक, अजूनही क्राऊड क्रिकेटच्या मागे आहे. तिसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज मिलिंद पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची फिकी आपण पाहतोय. 30 अशी धावसंख्या रचली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर. ज्या प्रकारची फलंदाजी आपण पाहिली महेश उरणकर याच्या बॅटमधून, परंतु संधी आली आहे फलंदाज प्रवीणजी पाटील यांच्याकडे. मागील षटकामध्ये रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, परंतु या षटकामध्ये पाहायला मिळणार असं क्षणचित्र आपल्याला दिसत आहेत. यस, शपलून मारण्याचा प्रयत्न, लीडिंग एज, आणि इथे संपतोय खेळ प्रवीण पाटील यांचा. ठीक आहे. पंढरी शेठ फडके यांच्यासारखा बैलगाडा शर्यतीमध्ये कोणी पैदा होणार नाही, कारण ज्या प्रकारचं वर्चस्व त्यांनी ठेवलंय, गाजवलंय शर्यत क्षेत्र, आणि ते आज आपल्यामध्ये नाही आहेत. तर वलवियत मैदानाकडे सुरू असलेली लढत आपण पाहतोय. आजच्या दिवसातील हाय व्होल्टेजचा सामना VBP पनवेल विपक्ष RC बॉयज अलिबाग या 2 संघादरम्यान सुरू असलेली मॅच आपण पाहतो मित्रांनो. तिसरा गोलंदाज आणि त्यावर चढवलेला हा प्रहार हर्षल भुजबळ ठोकतोय, स्वतः कर्णधार षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. मिलिंद म्हात्रे या गोलंदाजावर चढवला प्रहार षटकाराच्या मदतीनं, आणि हा देखील अजून एक येतोय वन बाउन्सचा चौकार हर्षल भुजबळच्या बॅटमधून. जो खेळाडू येतोय तो चौकार आणि षटकार ठोकतोय.
याच्या मार्फत ही शृंखला कव्हर केली जाते आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतायत. सुंदर असं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. बोलूयात मैदानाकडे. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी असेल. सांघिक चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज श्रीकांत. त्रेचाळीसावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 5 षटकांचा हा सामना असणार आहे आणि महेश उरणकर आणि हर्षल भुजबल यांची बॅट सध्या बोलतीये. चौकार आणि षटकार. यस, आणि हा देखील लोअर फुलटॉस मध्ये चेंडू होता. एलिव्हेशन कमी मिळालं, लांबी कमी मिळाली आणि त्याचा फटका बसला हर्षल भुजबल याला. यस, विकेट पडतीये. हर्षल भुजबल बॅक टू द पॅव्हिलियन. त्रेचाळीस धावा अद्याप आपण पाहतोय. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. तर गोलंदाजी मार्कवर. यस, फेअर डिलिव्हरी आहे आणि सामना सुरू करायचा आहे. प्लीज श्रीकांत पाटील पहिल्या चेंडूवरती विकेट मिळतोय. हर्षल भुजबल सारखा मोठा खेळाडू माघारी पाठवलाय. वैयक्तिक 11 धावा ज्यानं कुठून काढल्या, परंतु आशा असणार, अपेक्षा असणार महेश उरणकर याच्या बॅटमधून. वैयक्तिक 18 या धावसंख्येवर खेळतोय महेश उरणकर. आपण पाहिलं मागील षटकामध्ये दुसरं षटक जो घेऊन आला प्रफुल्ल पाटील. लगातारचे 4 चौकार ज्यानं लगावले होते महेश उरणकर, तो अद्याप आपण पाहतोय. तर न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहतो रवी शेलके यांना. लायन्स ग्रुप ऑफ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आपण पाहतोय रवीजी शेलके. मागील सामन्यामध्ये बिग हिट त्यांच्या मार्फत आले होते. 2 लगातार षटकार ठोकले होते. काही चेंडू राखून ज्यांनी आज सामना विजय केला होता तेच रवी शेलके मैदानामध्ये आपण पाहतोय. पंचाच्या डावापासून मारा करण्यास सज्ज गोलंदाज श्रीकांत पाटील. श्रीकांतचा हा चेंडू यस खोलवर पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला स्टेअर केलंय. चेंडू खाल क्षेत्ररक्षक घेणार. तत्पूर्वी 1 धाव मिळतीये. संधी जाते महेश उरणकर याला. सेट बॅट्समन आपण पाहतोय यावेळी. संधी देणं गरजेचं आहे. भरात आलेली आहे बॅट महेश उरणकर यांची. 4थं षटक सुरू असताना पहिल्या चेंडूवरती विकेट, तदनंतर आलेली सिंगल धावा आणि हा फुल टॉस. यस, लॉलीपॉप दिलाय आणि लॉलीपॉप खाण्यात यश प्राप्त झालंय. यस, येतोय बिग हिट षटकार. न्यू बॅटर मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय नयन पांचाल. यष्टीरक्षण चांगल्या प्रकारचं आपल्याला त्यांच्या मार्फत पाहायला मिळतं, परंतु या क्षणी गरज आहे बॅटिंग करण्याची. रवी शेलके आणि नयन पांचाल ही जोड साखळी सध्या मैदानामध्ये आहे. उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामध्ये. श्रीकांत ऑन द मार्क असणार आहे. श्रीकांतचा हा चेंडू फुलटॉसमध्ये चेंडू
अप्पर एज लागले चेंडूचे आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार आणि एक सोपा झेल या क्षणी टिकला जातोय. लगातार बॅक टू बॅक दुसरा विकेट पडतोय व्हीबीपी पनवेल या संघाचा. स्टक झाला धावफलक, कारण ज्यावेळी फलंदाजी सुरू होती महेश उरणकरची, ज्यावेळी फलंदाजी सुरू होती हर्षल भुजबळ याची, धावफलक हालता ठेवलं होतं, परंतु या धावफलकावरती रोख लावले गोलंदाज श्रीकांत पाटील यानं. 5 चेंडूमध्ये 3 विकेट्स, 7 धावा फक्त खर्च केल्यात. बहुमूल्य 3 विकेट आपण या षटकामध्ये पाहिल्या. 44 धावा 50 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामध्ये. लास्ट अँड बेस्ट डिलिव्हरी असणार आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये सुमितसाठी हा चेंडू आणि सुमित ओळखलाय आणि चेंडूला फेकून दिलाय. 1 बाउन्स जाणारा हा चौकार येतोय. शेवटच्या चेंडूवरती ठोकतोय सुमित घटकांबळे. चोपन्न धावा 4 षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक असणार आहे. 5 षटकांची मॅच आपण पाहतोय आणि शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज सुरेश. 54 धावसंख्या या क्षणी या धावफलकावरती पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवर आपण पाहतो या रवी शेलके. उत्तम अशी शरीरयष्टी असलेला हा फलंदाज या क्षणी यस टोकतोय. ताकदीचा आणि युक्तीचा वापर करून हा येतोय षटकार सीमारेषा पार. मागील मॅच मध्ये देखील रवी शेलके यांनी आल्या ठोकला होता षटकार. लगातार 2 षटकार ठोकले होते आणि या मॅच मध्ये देखील जशी स्ट्राईक मिळाली तसा षटकार ठोकलाय. 6 धावांच्या मदतीनं 60 अशी धावसंख्या आपण पाहतोय. मागील मॅच मध्ये 80 धावांचं आव्हान होतं. या मॅच मध्ये किती धावा असणार? 60 तर अद्याप आपण पाहतोय धावफलकावरती. रवी शेलकेच्या बॅटमधून अशाच प्रकारचे बिग हिट जर आले तर नक्कीच 70 ते 80 धावाचं हे डोंगर उभं राहणार. परंतु गोलंदाजी मार्कवर विचार करण्यास भाग पाडणार पहिल्या चेंडूवरती सुरेश पिट्टाईक यांना. सुरेश यांचा पहिला दुसरा चेंडू आणि हा बॅक टू बॅकचा दुसरा बिग हिट षटकार. ज्या प्रकारे मी मागेच म्हटलं होतं की रवी शेलके मध्ये ताकद आहे. रवी शेलके कॅपेबल आहेत चौकार आणि षटकार बांधण्यासाठी. हेच दाखवत आहेत. लगातार 2 बॉल 2 षटकार. 66 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. दडपणाखाली अंडर प्रेशर गोलंदाजाला टाकलाय. सुरेश पीठ नाही गेला. यस, हा देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू इंटू तो ब्लॉक हॉल फेकला गेलेला हा चेंडू. कोणतीही धाव मिळत नाहीये. ओळखलंय रवीने. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन होत चाललेलं आहे. बॅटिंगमध्ये व्हेरिएशन करावं लागेल. हा चेंडू यस ताकदवान फटका मारलाय. कार्पेटच्या सायानं चेंडू गळत येणार. तत्पूर्वी एक धाव इथे जमा होणार आहे. या एक धावच्या मदतीनं 67 अशी धावसंख्या आपण पाहतोय. शेवटचं षटक सुरू असताना गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाजाला पाहतोय सुरेश पीठ नाही गेला. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेली लढत आपण पाहतोय. आरसी बॉयज अलिबाग विपक्ष व्हीबीपी पनवेल. व्हीबीपी पनवेलच्या खेम्यामधून आपण इथं टाळ्यांचा वर्षाव होताना पाहतोय. ज्या प्रकारची फटकेबाजी सुरू आहे मैदानामध्ये. न्यू बॅटर यस, हा देखील 1-13 तो 1 मेरा. रवी शेळकेने 2 ठोकले तर मी का मागे राहू, मी देखील ठोकणार. हा येतोय सुमितच्या बॅटमधून सिक्सर. त्या प्रकारची फटकेबाजी करतोय फलंदाज सुमित. चुकेगा नाही साला. आणि टोकतोय षटकार. हा चेंडू नक्कीच पंच आमच्याकडे वळतायत. स्वैर चेंडूची गोष्ट होती. एक्स्ट्रा रन्स जोडली जाणार. दडपण असणार ज्या प्रकारची फलंदाजी आपल्या समोर होतीये. सुरेश पिटनायक यांचा चेंडू का बॅटमध्ये आला नाहीये आणि इथे विकेट मिळतीये. बॅटर सुमित घटकांबले बॅक टू द पॅव्हिलियन. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धापालकरती धावा 74 धावा कुठून काढल्यात. आणि येणारे 30 चेंडू 75 धावसंख्येची गरज असणार आहे. मागील सामन्यामध्ये 80 धावसंख्येची गरज होती. या सामन्यामध्ये 75 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील आणि कशा प्रकारे रोखल्या जातील हे ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो माझे मित्र बंटी रसाल यांना.
हॅलो 30 बॉल 75 धावसंख्येची गरज आहे ती आर सी ग्रुप अलिबाग या टीमला. बीबीबी पनवेल या टीममध्ये आपण पाहिली पहिल्या सत्रामध्ये खूप चांगले बॅटिंग सर्व खेळाडूंची राहिली. महेश उरणकर यांची 8 बॉलमध्ये 24 धावसंख्येची भारदार खेळली. त्यानंतर प्रवीण पाटील यांची 6 बॉलमध्ये 12 धावसंख्येची भारदार खेळली. 4 बॉल 11 योगदान हर्षल भुजबल यांनी देखील दिलं. आणि आणि सुमित घटकांबळे यांच्या बॅटमधून देखील एक षटकार आला, एक चौकार आला. खूप चांगली बॅटिंग सर्व खेळाडूंची राहिली. तब्बल 74 धावसंख्येपर्यंत मजल मारली ती बीबीबी पनवेल या टीमने. आणि आता 75 धावसंख्येचं टार्गेट दिलंय ते आर सी ग्रुप अलिबाग या टीमला. कशा पद्धतीने या धावा चेस होतील की त्या धावा डिफेंड केल्या जातील ते मात्र पाहायचंय. खूप चांगलं कॉर्डिनेशन या टीमचं आपण पाहतोय. बीबीपी पनवेल अगदी प्रत्येक खेळाडू एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने साथ देत आहेत. सेकंड लास्ट मॅच आपण पाहतोय आजच्या दिवसातील. यानंतर देखील एक मॅच होईल बक्षीसपात्र फेरीमध्ये. जर आपण विचार केला तर दापोली टीमने मजल मारली आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये या मॅच मधील जी विनर टीम असेल ती टीम खेळेल. आणि दापोली वर्सेस विनर ऑफ दिस मॅच आणि त्यांच्या दोघांमध्ये मॅच होईल ती पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकासाठी लढत करेल उद्या. परंतु आपण पाहतोय पहिला बॉल यावेळेस मात्र बिगेट करण्याचा प्रयत्न, परंतु तेच तर्रार बॉल, अचूक टप्पा, वेगावरती देखील नियंत्रण आणि सटीक यॉर्करने आपण पाहतोय. एक धाव मात्र या ठिकाणी बाईची मिळवली जाते पहिल्या बॉलवरती. डॉट बॉलने सुरुवात गोलंदाजाने केली आहे, परंतु अवांतरची धाव मात्र या ठिकाणी वाढली जाईल ती अलिबाग टीमच्या धावफलकावरती. ओपनिंग पेअर आपण पाहतोय प्रफुल्ल पाटील आणि राकेश चव्हाण स्वतः संघमालक यावेळेस बॅटची एज घेतली आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय तो फाईन लेग आणि थर्डमॅनच्या मधोमध सीमा रेषेच्या बाहेर. या बॉलवरती येतोय राकेश चव्हाण यांच्या बॅटमधून चौकार. चला प्लीज बीबीपी पनवेल टीमचे खेळाडू आपण वेळ कमी घ्या प्लीज. विनंती आहे प्रत्येक खेळाडूला, प्लीज टीम मेटिंग थोडी कमी घ्या. चौकार आलाय, चौकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय 5 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती हर्षल भुजबल स्वतः कर्णधार. पहिल्याच बॉलवरती षटकाराने वैयक्तिक खातं उघडलं या खेळाडूने आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. तेच तर्रार गोलंदाजी, 7 पावलांचा रनअप आहे, परंतु काय वेगवान गोलंदाजी आपण पाहतोय या गोलंदाजाची. हर्षल भुजबल स्वतः कर्णधार आहे आणि खूप चांगली बॉलिंग मात्र त्या ठिकाणी करतोय. ओव्हर द विकेट यावेळेस पुन्हा एकदा, परंतु यावेळेस उडवला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु त्याच्या डोक्यावरून मात्र बॉल ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेच्या बाहेर. राकेश चव्हाण यांच्या बॅटमधून येतोय हा बिग हिट षटकार. थँक्यू सो मच. षटकार आला आणि षटकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय 11 धावा धावफलकावरती लागल्यात. 50+ खेळाडू आपण पाहतोय, परंतु काय दर्जेदार बॅटिंग होते. चौकार त्यानंतर षटकार, यावेळेस चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जज करतोय आणि इथे पुन्हा एकदा झेल मात्र टिपलाय. रवी शेळके हा खेळाडू आपण त्या ठिकाणी पाहतोय आणि खूप चांगला झेल मात्र त्याच्या माध्यमातून या मॅच मध्ये आलाय. पहिली विकेट, सलामीची जोडी या ठिकाणी फुटली आहे आणि राकेश चव्हाण या खेळाडूचा खेळ मात्र या ठिकाणी संपतोय. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल चेंडू मात्र कनेक्शन थोडंसं चुकलं आणि टॉपेज लागून चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल झाला. फंबल झालं जरूर, परंतु झेल मात्र सुखरूपरित्या पकडलाय.
खेळाडू नवीन बॅटर इन ॲट नंबर 3 मिलिंद म्हात्रे मात्र मैदानामध्ये दाखल झालेत. हर्षल भुजबळ स्ट्रायकर बॉलर आपण पाहतोय. पहिलं षटक प्रोग्रेसवरती आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा संधी आहे. टॉप एज घेतली चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु इथे मात्र चुकी केली आहे. झेल देखील सुटलाय आणि हा बॉल देखील ट्रॅव्हल होतोय तो सीमा रेषेच्या बाहेर आणि शेवटच्या बॉलवरती येतोय मिलिंद म्हात्रे यांच्या बॅटमधून चौकार. पंधरा धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या आणि आता गरज आहे ती 24 चेंडू आणि 60 धावसंख्येची. जी 15 धावसंख्येची सरासरी पहिल्या ओव्हरमध्ये राखली आहे, शेवटच्या ओव्हरपर्यंत तीच सरासरी राखायची आहे ती आरसी ग्रुप अलिबाग या टीमला. चला, वारंवार पंचांकडून देखील विनंती केली जाते. व्हीबीपी पनवेल टीमच्या कॅप्टन आपल्याला विनंती आहे की आपण टीम मीटिंग जरा प्लीज कमी घ्या. पंधरा धावा धावफलकावरती अजूनही 60 धावसंख्येची गरज आहे. 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. जी सरासरी पहिल्या ओव्हरमध्ये राखली तीच शेवटच्या ओव्हरपर्यंत राखली तर नक्कीच ही मॅच आरसी ग्रुप अलिबाग नक्कीच जिंकेल, परंतु तशीच बॅटिंग करावी लागेल. दुसऱ्या एंडने आपण पाहतोय पहिलं षटक हर्षल भुजबळ यांचं संपलं. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहतोय गोलंदाज सुमित घटकांबले बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहेत. एक चौकार एक षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिला आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती कशा पद्धतीने गोलंदाजी करतील ते देखील पाहायचंय. एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. लेफ्ट आर्म बॉलर आहे, त्यावेळेस साकुटप्प्याचा बॉल होता, ताकदीच्या जोरावरती फिरवलाय, चेंडू जातोय वन बाउंड सीमा रेषेच्या बाहेर आणि या बॉलवरती मात्र येतोय खणखणीत चौकार. कप्तानी पारी खेळावी लागेल खऱ्या अर्थाने प्रफुल्ल पाटील या खेळाडूला आणि ती कप्तानी पारी येईल का ते मात्र पाहायचंय. चांगली बॅटिंग होतीये, चौकार येतोय. यावेळेस फुलरल्यांचा बॉल होता, ऑफ साईडला खेळून काढला, डीप मध्ये फिल्डर धावत येतोय, परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेच्या बाहेर. लगातार 2 बॉलवरती 2 चौकार आलेत प्रफुल्ल पाटील याच्या बॅटमधून आणि ज्या खेळीची खऱ्या अर्थाने अपेक्षा आहे त्या पद्धतीचा खेळ मात्र मैदानामध्ये रंगवला जातोय. दुसऱ्या एंडला आपण पाहतोय सुमित घटकांबले चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये केली, आपण कौतुक केलं, परंतु गोलंदाजी तेवढीच चांगली करावी लागेल. 2 बॉलवरती 2 चौकारांचा मार खाल्लाय. थोडासा आता विचार विनिमय पुन्हा एकदा केला जातोय. महेश उरणकर थोडासा कान मंत्र देत आहेत आणि त्यानंतर आपण पाहतोय स्वतः यष्टीरक्षक देखील गेलेत नयन पांचाल, परंतु वेळेचं बंधन आहे. ते बंधन प्रत्येकासाठी आहे, ते नियमांचं पालन मात्र आपल्याला करणं अनिवार्य आहे. 2 बॉल 2 चौकार आले. पुन्हा एकदा सुमित गोलंदाजी मार्क वरती मात्र तयार. यावेळेस सलग बॅटने खेळून काढलाय आणि इथे थांबवलंय. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग झाली. एकही धाव या बॉलवरती आली नाहीये असं वाटलं होतं. थोडं जरी कनेक्शन खऱ्या अर्थाने थोडं जरी बॉल निसटला असता गोलंदाजाच्या हातातून तर या बॉलवरती देखील चौकार आला असता, परंतु तो चौकार थांबवलाय. फुलरल्यांचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला, फिल्डर आहे डीप मध्ये, लॉंग ऑनला एक सिंगल या बॉलवरती येईल. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये, एका धावेवरती समाधान मानावं लागेल.
24 या आकड्यावरती आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलंय. चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट अलिबाग ग्रुपचा यावेळेस मात्र ऑन साइडला, परंतु चेंडू हवेमध्ये. एलिव्हेशन तेवढं चांगलं आहे का तर नाहीये. झेल मात्र टिपलाय आणि फलंदाज मात्र या ठिकाणी होईल बाद मिलिंद म्हात्रे. नवीन बॅट्समन आपण पाहतोय प्रसाद मैदानामध्ये दाखल झाले. इनॅट नंबर 4 सेकंड ओव्हर प्रोग्रेस वरती आहे. हर्षल भुजबळ यांचा खूप सुरेख झेल आपण मागच्या बॉलवरती पाहिला. या वाईट बॉल अवांतरची धाव मात्र या ठिकाणी वाढली जाईल. लेफ्ट स्टंप वरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग स्टिकच्या थोडासा बाहेर राहिला आणि वाईटची रन मात्र या ठिकाणी वाढली जाईल. 25 धावा लागल्यात धाव फलकावरती. सेकंड ओव्हर प्रोग्रेस वरती आहे. शेवटचा बॉल सेकंड ओव्हर मधील शिल्लक आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने पुन्हा एकदा सुमित सज्ज आहेत. यावेळेस मात्र दिशा दिली ऑन साइडला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये आणि चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या बाहेर. कलात्मक फटकेबाजी आपण पाहिली. चौकाराच्या सहाय्याने 29 धावा लागल्यात त्या धावफलकावरती. हॅलो, यशवंत वाघमारे वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाज मात्र बॉलिंग ट्रॅकवरती तयार होतील. राईट हँड ओव्हर द विकेटने स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय प्रफुल्ल पाटील, नॉन स्ट्राईक एंडवरती प्रसाद पाटील. पहिल्याच बॉलवरती चौकाराने खातं उघडलं वैयक्तिक प्रसाद पाटील या खेळाडूने आणि आता नॉन स्ट्राईक एंडवरती मात्र उभा आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे स्क्वेअर लेग मध्ये. त्यानंतर मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप, एक्स्ट्रा कव्हर आपण पाहतोय. सीमारेषा सजवली आहे. लॉंग ऑफ मध्ये स्वतः प्रवीण पाटील आपण यांना पाहतोय. ते देखील खूप चांगले गोलंदाज आहेत. परंतु आता समीकरण आहे 18 चेंडू आणि 46 धावसंख्येची. इथे चेंडू हवेमध्ये, मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाज झेल पकडण्याचा प्रयत्न करतायत, परंतु वॅकंट एरियामध्ये चेंडू लँड झाला. बराचसा दूरवर होता. 3-3, 4-4 क्षेत्ररक्षकांनी धाव घेतली होती, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू जमिनीवरती सेफली लँड झाला आणि या बॉलवरती धावा आल्या 2. 46 धावसंख्येची गरज होती 18 बॉलमध्ये. आता 44 धावा करायच्या 17 चेंडूंमध्ये. सुरुवात चांगली झाली. 2 ओव्हर आणि 1 चेंडूचा खेळ संपला. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली सरासरी राखली आहे. ती सरासरी खऱ्या अर्थाने ती कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल. ती कन्सिस्टन्सी जर ठेवली तरच ही मॅच आरसी ग्रुप अलिबाग या टीमच्या बाजूने जाईल आणि त्याच पद्धतीचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला आलेलं यश. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. इट्स मायटी हिट, षटकार. प्रफुल्ल पाटीलचा हा तडाखा. स्लॉट मध्ये बॉल होता आणि त्याला मात्र प्लॉट मध्ये पाठवलंय. षटकार.
सन्माननीय नरेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि त्याचबरोबर महेंद्रजी म्हात्रे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांचं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 16 चेंडू 38 धावसंख्येची गरज आहे. हाणामारी होतीये, चांगली फटकेबाजी होते. कप्तानी पारीची आपण खऱ्या अर्थाने उल्लेख केला होता प्रफुल्ल पाटील. तशीच बॅटिंग मात्र करतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला फिल्डर आहे आणि दर्शक बनून राहील. बॅक टू बॅक आलेला हा षटकार. ओव्हर पिच बॉल होता मागचा आणि त्यानंतर केलेला हा फुल टॉस. दोन्ही खराब चेंडू आणि दोनही खराब चेंडूंवरती घेतलेला समाचार. बॉल सीमा पार आणि 2 बॉलवरती आलेत 2 षटकार. थँक्यू. जशी पार्टनरशिप खेळाडूंची आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिली तशीच पार्टनरशिप या सत्रामध्ये देखील होतीये. प्रसाद पाटील 1 बॉलवरती 4 धावसंख्येचं योगदान देऊन नॉन स्ट्राईक एंडवरती उभे आहेत. तर स्ट्राईक वरती असणारा खेळाडू जो सलामीला आलाय 8 बॉलमध्ये 23 धावसंख्येची बहारदार खेळी करत असताना खूप चांगलं प्रदर्शन मात्र या मैदानावरती दाखवतोय प्रफुल्ल पाटील. 15 बॉल आता गरज आहे ती 32 धावसंख्येची. 15 बॉल 32चं समीकरण आहे. विचार विनिमय केला यष्टीरक्षक मात्र या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा चेंज या ठिकाणी होतोय. नयन पांचाळ आता मात्र बाउंड्री लाईन वरती येऊन थांबलेत आणि महेश उरणकर आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. दरम्यान आलाय अवांतर व्हाईट बॉल. व्हाईटच्या सहाय्याने धावफलक थोडासा बदलेल. पुन्हा एकदा 44 वरती जाऊन पोहोचलाय धावफलक आणि 75 धावसंख्येचा पाठलाग करत असताना गरज आहे ती 31 धावसंख्येची. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका दिशा दिली आहे. स्क्वेअर कटचा फटका. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होईल सफल आणि दुहेरी धावेच्या मदतीने पुन्हा एकदा थोडासा चेंज थोडासा बदल धावसंख्येमध्ये आपण पाहू. 46 धावा धावफलकावरती 29 धावसंख्येची 14 बॉलमध्ये गरज आहे. 2 चेंडू खऱ्या अर्थाने चांगले फेकावे लागतील गोलंदाज यशवंत वाघमारे या गोलंदाजाला. क्रिकेट आहे अनिश्चिततेने भरलेला खेळ. इथे काय घडेल काय बिघडेल कोणी सांगू शकत नाही. परंतु खेळ जर चांगला केला तर नक्कीच विजय आपल्या वाटेला येईल. तो खेळ चांगला करण्याचा प्रयत्न होतोय. त्या प्रयत्नांना यश आलंय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि खडे खडे लगावलेला हा षटकार. हा खराब चेंडू होता. हा ओव्हर पिच बॉल होता आणि या ओव्हर पिच बॉलला मात्र पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. प्रफुल्ल पाटीलचा हा तडाखा. बॉल जातोय सीमा पार. बिगेट षटकार. तेरा चेंडू आणि आता 23 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहतोय प्रवीण पाटील देखील एक चांगले गोलंदाज होते आणि मागच्या मॅच मध्ये जर आपण विचार केला ना तर जरूर बरेचसे अवांतर बरेचसे वाईट त्यांनी फेकले परंतु तरी देखील फक्त 14 धावा त्यांच्या ओव्हरमध्ये आलेले. चांगली बॉलिंग मी तर म्हणेन त्यांच्यावरती. परंतु आता इथे यशवंत वाघमारे यांच्यावरती पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केले ते प्रफुल्लने. वाईड बॉल. आणखी एक खराब चेंडू. आणखी एक अवांतर धाव. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 22 धावसंख्येची गरज आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधील आणि तो बॉल मात्र चांगला फेकावा लागेल. पुन्हा एकदा उडवलाय लॉफ्ट स्ट्रोक. संधी आहे का परंतु नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक दर्जेदार या ओव्हर मधील आलेला हा 4था षटकार आणि या षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय समीकरण झालंय चेंज. 12 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज.
हॅलो 12 बॉल आता 16 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय पंडित गोवारी या गोलंदाजाला मात्र या ठिकाणी जबाबदारी दिली. आता ती जबाबदारी मात्र पार पाडावी लागेल. बारा बॉल 16 धावसंख्येची गरज. पहिला बॉल ऑन साईडला खेळून काढलाय. सिंगल येईल प्रसाद पाटील यांच्या बॅटमधून. एकच धाव मात्र या बॉलवरती येते. सिंगलने स्ट्राईक रोटेशनची भूमिका ठेवली आहे कारण प्रसाद पाटील या खेळाडूला देखील माहिती आहे की प्रफुल्लच्या बॅटमधून खूप चांगल्या धावा येतात, त्यामुळे त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवणं गरजेचं आहे. 15 धावसंख्येची गरज आहे 11 चेंडूंमध्ये आणि वैयक्तिक 11 बॉलमध्ये 37 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग आपण पाहतोय प्रफुल्ल पाटील या खेळाडूच्या बॅटमधून. अजूनही 13 धावसंख्येची गरज आहे. जर 13 धावा प्रफुल्ल पाटीलच्या बॅटमधून आल्या तर आजच्या दिवसातील दुसरं अर्धशतक नक्कीच पाहायला मिळेल. 60 धावा धावफलकावरती 15ची गरज आहे. फुलटॉस बॉल यावेळेस मात्र ऑन साईडला अलॉंग दी कार्पेट खेळलाय. सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? यस, गुड रनिंग बिटवीन दी विकेट आणि दुहेरी धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी सफल होतोय. चांगलं कॉलिंग आहे, चांगलं कॉम्बिनेशन आहे, चांगलं कॉर्डिनेशन आहे आणि चांगली पार्टनरशिप देखील बिल्ड करण्यात यश आलंय. यावेळेस मात्र उडवलाय खराब चेंडू आणि त्याच्यावरती केलेला प्रहार. बॉल सीमा पार आणि या षटकाराच्या सहाय्याने वैयक्तिक 45 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय प्रफुल्ल पाटील हा फलंदाज. तर टीम टोटल आपण पाहतोय 68 धावा. यावेळेस सरळ बॅटने खेळून काढलाय डाऊन द ग्राउंड. सिंगलच येईल या चेंडूवरती. एकेरी धावेने थोडासा बदल आपण पाहतोय. जिथे 7 धावसंख्येची गरज होती तिथे आता 8 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. आणि इथे मात्र येतोय विजयी फटका फलंदाज प्रसाद पाटील यांच्या बॅटमधून. वेल प्लेड बोथ द टीम्स. व्हीबीपी पनवेल टीमने देखील पहिल्या सत्रापासून खूप चांगला खेळ केला, परंतु विजयी मात्र ठरलाय तो आरसी ग्रुप अलिबाग हा संघ. आणि दोन्ही टीमचे मात्र खूप खूप आभार आणि दोन्ही टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नेक्स्ट मॅच साठी या ठिकाणी यायचंय दोन्ही टीमचे कॅप्टन. दापोली टीमचे कॅप्टन किशोर घरत आपण देखील यायचंय आणि आरसी ग्रुप अलिबाग टीमचा कॅप्टन प्रफुल्ल पाटील आपण देखील टॉस साठी यायचंय. नक्कीच प्रफुल्ल पाटील आपण टॉस करण्यासाठी देखील यायचंय आणि आपली मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी देखील यायचंय. 14 चेंडूंमध्ये 46 धावसंख्येची